फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बुजरी कल्लडशी बावरी उंचळीत काही फुले स्वप्नांची जरतारी उषात लपलेली हळवार जपलेली सुडाली बुनी हिरवा उभी सौख्याच्या दारी परिकाचा पसरला नियतीच्या वाटेवरी घर बांधलेले तिथे वादळाच्या लाटेवरी ऊन पाऊस सासून झप सौभाग्याचे बाण होईल सार्थक तेव्हा हे तुझे कन्यादान होईल सार्थक तेव्हा हे तुझे कन्यादान हे तुझे कन्यादान हे तुझे कन्यादान. ती घाबरली होती की तिनं खरंच राग काढला हे मला माहिती नाही, पण पप्पांच्या विरोधात मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. बजावून सुद्धा त्या सामंताला का भेटायला गेलीस? यांना गजाड पाहिजे तुला? बोल ना. त्या स्टेटमेंटवर सही का केलीस तू? सुनबाईंकडे लक्ष द्या. ह्या प्रकरणाचा त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होता कामा नये. तब्येत नाजूक आहे त्यांची. काही हवंय का? माझा रुमाल सापडत नाही.
या कुंकवाची खूप किंमत आहे ना ग तुला. हं? स्वतःच कुंकू पुसलं गेल्यावर ठीक करायला निघालीस आणि माझं कुंकू पुसायला निघालीस होय का? नाही गप्पा बाईस. तुझ्यामुळे यांना पोलीस पकडून घेऊन गेले. पण आई तुझ्यामुळे माझ्या कुंकवाला जरा जरी धक्का लागला ना तर जिवंत सोडणार नाही मी तुला. समजला? ऐका आई, काहीही होणार नाहीये पप्पांना. मी शब्द देतो तुला. तू शांत राहा आणि मी बघतो हिचं काय करायचंय ते. सोडणार नाही मी तुला ग. अहो मी खरंच काही मुद्दाम नाही केलं. तुम्ही समजावा नाही ना. मी त्यांना आईला फक्त एकच व्यक्ती समजावू शकते. पाहिलंच पप्पांना कसं त्या दीड दमडीच्या सामंतनी पकडून नेलं ते. हे सगळं घडलंय त्या सखीमुळे. तिच्यामुळे आपल्या घरात एवढा मोठा तमाशा घडलाय. पप्पांचा केवढा मोठा अपमान केलाय तिने माहितीये. आणि तो सामंत किती बडबडला पप्पांना सुद्धा आणि आर्यला सुद्धा गप्प केलं त्यांनी. राम, राम मी तुझ्याशी बोलतेय, भिंतींशी नाही. अरे बोल ना माझ्याशी. काय बोलू? सामंतांनी गुन्हेगाराला गुन्हेगार म्हटलं, यात अपमान काय झाला? पेरावं तसं उगवतं. हे बघ राम, मला वाटतंय आपल्या चांगुलपणाची देवानी शिक्षा दिली आपल्याला. गरीबा घरची मुलगी आपण आपल्या घरी आणली ना सून म्हणून. झालं, तिनेच वाट लावली आपली. सखी या घरात सून म्हणून का आली हे तुलाही माहिती आणि मलाही माहिती आहे. त्यामुळे त्याविषयी न बोललेलं बरं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे खून सखीने केलेली नाही. त्यामुळे आज आपल्या घरात जो तमाशा झाला. भाऊजी, ज्या घरात ज्या छताखाली आज तुम्ही आहात ना, ते छत कसंही असलं तरी आज त्याच्यामुळे तुम्ही आहात. आणि ही गोष्ट विसरून चालणार नाही. नाही, हे कुणीच विसरून चालणार नाही. या घरच्या सुनेनं सुद्धा. कशी आहे रे तुझी बायको? खूप घाबरली असेल ना बिचारी. माझ्याकडे काही काम होतं का तुझं? आई जरा जास्तच हायपर झाली होती. जरा सांभाळ तिला. ठाऊक आहे मला. मी सांभाळेन आईला. मला काही सांगायची गरज नाही. पण तू तुझ्या बायकोला सांभाळ. हे सगळं झालंय ना ते तिच्यामुळे झालंय. कसं
निसटणार आहे सगळं. आणि पप्पांना सुद्धा पप्पांना कसं सोडवायचं ते मी पाहतो. अहो अहो काय झालं? इतके अस्वस्थ का आहात तुम्ही? सखीचं काही हो, काय झालं? तिने साहेबांच्या विरोधात स्टेटमेंट दिलंय. काय? अहो सखीला काही होणार नाही ना? नाही म्हणजे सखीमुळे साहेबांना काही झालं तर प्रॉब्लेम नाही ना येणार? नाही, तसं काही होणार नाही. साहेबांची खूप वरपर्यंत ओळख आहे, त्यांना कुणी हातही नाही लावू शकत. आपण एकदा सखीला समजावून सांगायला हवंय. तिने असं काहीतरी करणं म्हणजे. नाही, आपण आजच जाऊन समजावूया सखीला. ठीक आहे, तू तयारी कर, आपण लगेच निघूया. अहो पहिल्यांदाच जातोय आपण तिच्याकडे. काहीतरी साडी वगैरे. ठीक आहे ना, घेऊ काहीतरी वाटेल. तू जा, आवर तुझं. नमस्कार गुरु सर. अरे तुम्ही या या दिवाकर. या ना वहिनी, बसा बसा बसा. मी सखीला बोलवून आणते. हा खूप आठवण आली सखीची, म्हणून भेटायला आलो. वा, काय वेळ निवडलीये मुलीला भेटण्यासाठी. हाय बाबा. कशी आहेस बाळा? आई मी. अगं कशी आहेस काय विचारतेस? साहेबांच्या घरात तिला काय त्रास असणार आहे?
हो ना सखी? खरं आहे तुमचं दिवाकर. घरात अगदी काही झालं तरी तिला काय त्रास असणार आहे? अगदी मजेत आहे तुमची सखी. मॅडम कुठे आहेत? मला भेटायचे त्यांना. ही मिठाई घरच्यांसाठी. आणि ही साडी तुझ्यासाठी. कशी आहे? आई, बाबा, एवढं कशासाठी? अगं असं काय म्हणतेस? बरोबर बोलते ती. काय दिवाकर, अहो गिफ्ट वगैरे आणायची काय गरज होती? हा? पहिल्यांदाच मुलीच्या घरी आलोय ना, मग वाह, छान छान मुहूर्त निवडला लेकीच्या घरी यायला. चांगले प्रताप दाखवले तुमच्या लेकीने. काय झालं? पप्पांना अटक झालीये. तुमच्या मुलीमुळे. काय? आश्चर्यचकित झाल्याचं नाटक करू नका. हे सगळं ठाऊक आहे तुम्हाला. या सखीने पोलिसात स्टेटमेंट दिलं पप्पांच्या विरोधात. हो माहिती होतं, म्हणजे आपलं फोनवर जे काय बोलणं झालं होतं, पण हे एवढं सगळं होईल असं नव्हतं वाटलं आम्हाला. पण तरी सुद्धा हे घडलंय. आणि हे सगळं झालंय तुमच्या मुलीमुळे. आता काय तिचं कौतुक करायला साडी वगैरे घेऊन आलात तिला? छान दिवाकर, छान. खरंच आम्हाला यातलं काहीच माहिती नव्हतं. सखीकडून काही चूक झाली असेल तर आम्ही समजावतो तिला. त्याची काही गरज नाही. तिला कसं आणि काय समजवायचं ते आम्ही बघून घेऊ. इथे ये, इथे ये. काय आहे? बाईसाहेब, चहा. चहा? कोणासाठी? पाहुण्यांसाठी. हे पाहुणे? जा घेऊन जा. यांचा पाहुणचार कसा करायचा ते आम्हाला चांगलंच ठाऊक आहे.
फरशी पुसायला पाणी घेऊन ये सर. होय बाईसे. ए चहा सांडलाय. साडीने फरशी पुसून घे. चल चल. माझ्या पप्पांविषयी मी एकही शब्द ऐकून घेणार नाही, कळलं? वा, बराच आवाज चढतो रे तुझा. पण तुझा हा आवाज घरी ठेवायचा, त्या घरातल्या बायका माणसांवर वापरायचा, माझ्यासमोर नाही वापरायचा, कळलं ना? नाही तर तुला पण इथे आणून ठेवेन तुझ्या पप्पाशी गप्पा मारायला, हा? आणि तुझ्या विरुद्ध स्टेटमेंट घेईन तुझ्याच बायकोकडनं. आता ते मला फारसं अवघड नाहीये, हे लक्षात आलं असेलच तुझ्या, हा?